नमस्कार मित्रांनो, मी कोकणी श्रवण. तर आता सध्या म्हणजे उद्या आमच्याकडे ना, म्हणजे आमच्या कॉलेजला रिगल कॉलेजचं थीम डिनर आहे. पहिलं होतं गुहागरला, पण आता चेंज केलं आहे. आता हे आपल्या जो गोल्डन पार्क आहे तळीतला तिथे, तर त्याचीच आज तयारी चालली आहे. म्हणजे आज मी कॉलेजला आलो आहे. आता आपण चालू वरती ग्राउंडवर, तिथे बघूयात जरा काय म्हणजे त्याची तयारी चालली आहे ना थीम डिनरची, ती बघूयात. म्हणजे यावर्षीची थीम आहे ती साऊथ इंडियन टाईपची, तर जाऊन बघूयात आपण तिकडे. आता आपण तिकडेच जायला निघालो आहे. आता आपण आलो इकडे. एवढसा स्टेज बांधली नाही, एवढा मोठा स्टेज बांधली नाही. एवढंच नाही रे, एवढा मोठा बोलायचं होता. जाऊयात तिकडे पुढे. काही अशा प्रकारे स्टेज बनवायला चालू झालं आहे. स्टेज बनवायला सुरुवात झाली. प्रत्येकजण येतात इकडे. माझ्या मते इकडे डान्स करून बघणार आहेत एकदा कसं होतं आहे, कुठून काय कशी काय एंट्री आहे त्याचं. इथं स्टेज आहे, ही पूर्ण मोठा ही बनवला आहे. जरा आपण फिरतो इकडे तिकडे. दुपार पण झाले, ऊन पण जोरात लागतंय. चालू थीम डिनरची जी गदा तुझ्या खांद्यावर दिलेली आहे, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? काहीच म्हणणं नाही. तुम्ही पाहू तुला शकता. काय वाटतंय? एकदा होऊ शकतं? मंडप दाखवा आपला. बघितलात मंडप? हा आपला मंडप आहे. उद्याच्या कार्यक्रमाचा मंडप आहे. दिवस रात्र एक करून बनवलेला. दिवस रात्र एक करून बनवलं. त्यामध्ये पण 50 फूट आणि एक 10 फूट कमी. 20 फूट कमी आहे. सॉरी 50 फूट आणि 20 फूट कमी आहे. एकूण टोटल 70 फूट कमी आहे. वन्स मोर तुमचं काय म्हणणं आहे? थीम डिनर आपला होईल की नाही होईल? कॅन्सल होईल अजूनपर्यंत? वंडरफुल, अमेझिंग. आपले कलाकार इतके छान आहे, काही प्रश्नच नाही. बॅकस्टेज इतका कॉन्फिडन्सने काम करतोय ना आपल्याकडे, काय बोलण्याच्या. सगळं काय तरी ते बघतात डान्स करून सगळ्यांचे. आपण आहे त्यांच्यात. फनी डान्स मध्ये आहेस ना? शेवटला नाही, 11वा आहे काहीतरी. हे कितवा आहे आपला? 11वा आहे ना? 11. आता इथं करणार तुम्ही. बघू काय करतोय. एवढं मोठं स्टेज. तू कशात आहेस? लाजू नकोस, पोरी नाही तिथे. ओंडी पण घेतली त्याने खांद्यावर. ओढणी पण घेतली. लाजली. तर आता आम्ही इथे झोपून यांचा डान्स बघणार आहोत. इथे समोर सगळेजण स्टेजच्या समोर नाचतात सगळेजण. धीरज. अशा प्रकारे 3:30 वाजलेत. अजून तिकडे चाललं त्यांची प्रॅक्टिस वगैरे. एवढा मोठा स्टेज, एवढा मोठा मंडप बनला आहे. आता आपण बाहेर चाललो. जरा आपला जो मोबाईल चार्जिंगला लावून ठेवला आहे, जरा बघतो जरा चार्ज वगैरे झाले का, आणि मग घेऊन येतो तो मोबाईल. जरा जाऊयात कॉलेजमध्ये. रात्री राहायची सोय होती. म्हणजे आम्ही राहणार होतो, वर्गातले सगळेजण राहणार होते. पण झालं असं की सगळेजण आता हळूहळू घरी जायला लागले, आणि आम्ही असे 2घे होतो. म्हणजे आता पण आम्ही जाऊ शकतो, जायचं होतं मला, आणि हा थांबवतोय मला. थांबा त्याच्याबरोबर. आता आपण जातोय इकडे. सरांनी राहायची सोय केली आहे. 2-3 आहेत पुढे, आणि आपण आता चाललो आहे मॅडमच्या घरी चाललो बहुतेक. जाऊयात. तर आता आलो तर पण मालानी मार्टमध्ये. इथे सगळं जे काही वस्तू घ्यायच्या होत्या ते घेतल्यात, आणि आता आपण जरा इकडे तिकडे बघतोय काय घ्यायला. आता बोलले वांग्याच्या भाजीचा आणि आपले सौरभ भेटलाय. काय म्हणतोस? इकडे कुठे करतोस? पप्पांसोबत आलेलो. हा गावी कधी आलं मग? गावी झाले 10-12 दिवस. तर आपला सौरभ भेटला इकडे परत. मुंबईला जातो होता सध्या. इथं आमचा आता विचार चालला आहे की काय घ्यायचं संध्याकाळसाठी, म्हणजे टाईमपाससाठी.
आता इथं आम्ही सूप वगैरे चाललाय, सूप तर घ्यायला, नाहीतर मग इकडे जे पाणीपुरी आहे वगैरे ते काहीतरी काय म्हणतात काय घेऊया, बघ काहीतरी घेऊया आता विचारू. नाहीतर आपल्याकडे ही आहे शेव आहेत, आपण चायनीज बेल बनवू शकतो. कोबी बी लागेल. कोबी घेऊ ना, एक कोबीचा कांदा घेऊ शकतो, बाकी सगळं आहे. विचार हे घ्यायचा विचार आहे का तुझा? घ्यायचा विचार आहे का? नाही. काय प्राईस बोल? 335 350 चल घे, अरे स्वस्त आहे. स्वस्त आहे. घे रॉल्स रॉयस घे. अरे ड्रोन घे ना, ड्रोन नाही आपला जेट, फायर जेट. उडेल का तो? 1.5 ते 2 तास आम्ही आतमध्ये उभे होतो, त्यानंतर आता खायला घेतलेलं आहे. स्पॉन्सर केला नाही. पडला तुलाही गर्दी असते बघा, संध्याकाळची रात्रीची तळी. आता आपण जाऊया तिकडे. चल रे चल, आलोय पलीकडे. आता सगळं खाऊन आपण आता लस्सीवर आलोय. आपल्या वासिस टी, जे आपल्या चिपलूणची ब्रँड आहे, त्याच्यावर आलं. आता लस्सी वगैरे पिऊन आता परत चाललो. तिथे काय सामान वगैरे घेतात अजून, आणि काय भरपूर सामान आहे ते चाललं. आता भरपूर वेळ लागेल. बघा तयारी चालली या साईडला. पूर्ण असे बाजूने पडदे बांधून घेतलेत चारी साईडून. हा मध्ये स्टेज मोठा, मस्त वाटते जरा. 10:30 झालेत, अजून पण आपण इकडे तळीलाच फिरतोय. थंडी एवढी पडले, आता हुडी वगैरे घालून आहे, पण आईस्क्रीम काही खायचं थांबत नाही आहोत. आईस्क्रीम वगैरे खात आहोत. किती पण थंडी पडू दे, आईस्क्रीम खायचं सोडायचं नसतं. आता परत आपण तिकडे गोल्डन ग्राउंडला चाललो. आईस्क्रीम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. आईस्क्रीम इन लाईफ. आईस्क्रीम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. हा किती पण थंडी पडू दे, हा किती पण थंडी पडते, कोलबी झाली तरी खाणार. मग हॉस्पिटलला जायला लागले तरी चालेल, पण आईस्क्रीम खायचं. अबे इथेच आहे जवळ. मोठा ना. तर आता हलवलो. 12 वाजले ना, 12 वाजले ना. हा मित्र 12 वाजले. 12 वाजले, अजून पण एवढंच काम चाललंय. एवढे झाले बॅनर वगैरे लावून आजूबाजूचे. अशी काही लोक असतात ते असे वाटतं की काम करतात. थंडीन कोलबी झाली, कोलबी. हे बघा, असे काही लोक असतात ते वाटतात काम करतात, उदास झाले, उदास. पण ते काम नसतात करत. हे बघा, हे हा एक नमुना. हा बघा, ठीक आहे. 12:30 झाले, 12:30 झाले तरी पण आपण इथे जात. आता हे टेबल सेट करतोय त्या साईडला सगळीकडे. हे बघा इकडचे झालेत त्या साईडला, आता या साईडला चाललंय. थंडी पण मस्त लागते, गारटलंय बिचारा. हे धीरज, कोलबी झाली. तर मित्रांनो आता 2:30 वाजले. तर मी आता 2:30 वाजता आपण आलो आहोत इथे रूमवर. आपल्या मॅडमने तो रूम दिला आपल्याला राहायला, म्हणजे हा त्या रूमवर आलो आता आपण राहायला. आता झोपतोय आपण. आता आपण इथे व्हिडिओ थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.